धम्माची चर्चा करणे फार दुर्लभ बाब आहे. ज्यांना मिळत असेल तो सर्वात मोठा भाग्यवान आहे. धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय भाग 23 दिनांक 15 मार्च 2026 रोजी मानेवाडा येथे पानतावणे कुटुंबाकडे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी संकल्पना व धम्मचर्चा व परिचय. बघा ग्राफीण वर्ल्ड न्यूजवर. चालत या सर्वांनी टाका. सर्वांनी जय भीम. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. हे सर्वांच्या तिकीट देऊन द्या. अतिशय आनंद वाटत आहे. डॉक्टर पानतावणे यांच्या घरी आपण आलेलो आहोत. अशाच आमच्या धम्म बांधवाच्या घरी आपण गेलो पाहिजे. अशाच आमच्या सर्वांची दृष्टी सर्वांच्या नजरी पडो. किसी की नजर ना लगे. हा धम्म जेव्हा आपल्या दारापर्यंत येतो आणि तो माणसाला जोडतोय. माणसाला जोडणारी फार मोठी शृंखला असेल ती धम्माची आहे. आता शृंखला कसं असेल तर आता सर्व हे फुलं पडलेली आहे. फुलाला जर आपण आपल्या हातात घेतलं आणि त्या हातात घेऊन त्या फुल्याला जर आपण परवलं तर एक माळ निर्माण होते. जर त्या फुल्याला आपण हाताने परवलं नसेल तर हातातून कुठेही काही पडतात आणि ते फुलाला कोणी कुठे अर्थ नसतो. म्हणून प्रॉपर फुल प्रॉपर ठिकाणी पडलं पाहिजे. त्याला एका माळेत गुंफलं पाहिजे. असं गुंफणारा तो आमचा धम्म आहे. जगांमध्ये या धम्मामुळे ज्या देशांची प्रगती झाली त्या देशाची प्रगती करणारा भारत हा जगातला एकमेव असा देश होता की या देशांमध्ये सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघणारा हा जो कालखंड होता तो बुद्धांचा होता. बुद्धांनी कधी म्हटलं नाही की माझ्या नावाचा गौरव करा, माझ्या नावाचा बाजा वाजवा, असं कधी त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करा. बुद्धम शरणम गच्छामी. आपण इथे आलो, बुद्धांच्या प्रतिमेसमोर वंदना घेतली. वंदन आणि प्रार्थना यामधला फरक आहे. वंदना म्हणजे त्या गुणाचं वर्णन करणे, तसं गुणवान होण्यासाठी तुम्ही तयार राहणे. प्रार्थनेमध्ये काय करणे की देवा तू माझा भला कर. जेव्हा फुरसत मिळेल तेव्हा कर. या जन्मात नको, पुढच्या जन्मात कर, पण तू करशील तेच होईल. इथे त्यांनी असं काहीच म्हटलेलं नाही. कोणी तुमचा भला करणार नाही. तुमचा भला तुम्हालाच करायचा आहे. मी फक्त तुम्हाला ही दिशा देतोय. त्या दिशेला जाण्यासाठी तुम्हाला तुमची बुद्धी हवी आहे. त्या बुद्धीला विकसित करायचं काम तुमचं आहे. तुमच्या बुद्धीला विकसित कोणी करणार नाही. एवढी बुद्धीला विकसित करा, एवढ्या बुद्धीला विकसित करा की तुमची बुद्धीची चौठिकाणी वावाकी झाली आहे. म्हणून एकच पुत्र जन्माला आला. हजारो वर्षाची मानसिक गुलामीत असलेले आम्ही या देशातली त्या मानसिक गुलामीतून मुक्त करण्याचं काम फक्त बुद्धीच्या मापनावर केलं. आपण खूपशे विद्वान पाहिले. विद्वान आणि बुद्धिमानामध्ये फरक आहे. आपण नेहमी सर्व बुद्धाला मानणारी माणसं म्हणून आपण बुद्धिमान आहोत. विद्वान माणसं हा खूप शिकलेला असेल. ब्राह्मणामध्ये खूप शिकलेली माणसं आहेत, ते विद्वान आहे. विद्वान गाडी माडी साडीच्या पलीकडे पाहतच नाही. तो आपलाच कसा उदरनिर्वाह होईल, आपलाच कसा वाढेल हाच विचार करतो. हा विद्वान करतोय. आणि बुद्धिमान इतरांचा कसा भला होईल, इतरांच्या कल्याणासाठी कसं मला धडपडता येईल
आणि तसा बुद्धिमान निर्माण करण्याचं काम या बुद्धाने केलं. म्हणून सर्वांना बुद्धं शरणं गच्छामी. आता ओबीसी लोक पाहतात की हे लोक बुद्धाची मूर्ती ठेवतात आणि त्या ठिकाणी बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात. म्हणजे नेमकं काय? म्हणजे बुद्धं शरणं गच्छामी म्हणतात म्हणजे यांचा बुद्धीचा विकास झाला का? म्हणजे यापूर्वी हे जे लोक होती ते देवळात येत होती, देवळात येऊ देत नव्हतो, देवाची वाट पाहत होती आणि तो देव त्यांना भला करेल अशी त्यांची आशा होती. या लोकांनी पूर्ण देवाला फेकूनच दिलं. आता देव सोडून हे बुद्धांसमोर बसतात आणि बुद्धांसमोर बसून काय म्हणतात की बुद्धं शरणं गच्छामी. म्हणजे अशी बुद्धी विकसित होऊ दे ज्या बुद्धीने माझाही कल्याण होईल, इतरांचंही कल्याण होईल. आपली बुद्धी कशी असली पाहिजे? ऊसासारखी. ऊस माहिती आहे सर्वांना, कुठे खा गोडच वाटतं, प्रथम मध्यम अंतिम. तशी तुमची बुद्धी असली पाहिजे. त्या बुद्धीचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. अशी अंतिम कल्याण करणारी बुद्धीचा विकास करण्यासाठी तुम्हाला पुढे यायचं आहे. कारण तुमचा कल्याण कोण करणार आहे? तुम्हालाच करायचंय. आज समाजातील लोक बघतात, ओबीसी लोक बघतात की जे लोक बुद्धाला शरण गेलेली आहे, बुद्धाला अनुसरण करतात, त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला बदल दिसतोय. 60 वर्ष झाली दीक्षा घेऊन आणि 60 वर्ष दीक्षा घेतल्यानंतर तुमच्या जीवनातील फरक बघितल्यानंतर त्यांना जाणवलं की यांच्यात झालेला बदल हा बुद्धाच्या मार्गी गेल्यामुळे झालेला आहे. कारण यांनी आम्ही जे हजारो वर्षांनी जे देव मानतो ते मानतच आहोत, परंतु यांनी देव अति अल्प काळात सोडला आणि सोडल्यामुळे यांनी बुद्धाचा मार्ग पकडला. म्हणून एक कवी का म्हणतो, पूर्वीचे महाराजचे बौद्ध ते मानत होती देव, तेव्हा त्यांना मिळत नव्हती भाकर. आज त्यांनी नाकारला देव, त्यांच्याकडे पुरणपोळीचा पाहुणचार. पूर्वीचे महाराजचे बौद्ध मानत होती देवा, ते चालत होती ढोल, त्यांनी नाकारला देव, त्यांचे डॉक्टर इंजिनियर मोठमोठे ऑफिसर. आज ज्याच्या घरी आलो हे ऑफिसरचं घर आहे, त्याचं घर सर्व झोपडीतलं बंगल्यात आलं. फाटक्या कपड्यातला माणूस शर्टिंग शूटिंग मध्ये आलं. म्हणजे घर डेंटिंग पेंटिंगचं झालं, घर शर्टिंग, स्वतः माणूस शर्टिंग शूटिंगचं झालं. 10 रुपये खिशात नसलेले 1000 रुपये, 10,000 रुपये खिशात यायला लागले. ही कशामुळे? बुद्धीचा विकास केल्यामुळे, तुमच्या बुद्धीला त्या मार्गी गेल्यामुळे. जगाला, समाजाला, देशाला सर्वात मोठी गरज कोणाची आहे? विकसित बुद्धीची आहे. आणि ती बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी कामी येतं. मानवाच्या कल्याणासाठी कामी येणारे बुद्धीला मुक्त करण्याचं, त्या बुद्धीला विकसित करण्याचं काम आज तुम्ही आम्ही करतो. लोक आमच्याकडे त्या नजरेने पाहतात. 60 वर्षांमध्ये आमच्या जीवनात झालेला बदल इतरांसाठी कल्याणी आहे. ओबीसी लोक वारंवार बघत राहतात, त्यांनाही वाटायला लागलं की आपली पाठीमागची माणसं ही पुढे चालली. कशामुळे चालली? कारण ते बुद्धाच्या मार्गामुळे. इथे ना कोणाची बुद्ध म्हणत नाही की मला उदबत्ती लावा, मला मेणबत्ती लावा. हे प्रतिकात्मक आहे. मेणबत्ती का लावली आपण? की तुमचं जीवन सुद्धा मेणबत्ती सारखं असावं. मेणबत्ती स्वतःला जळते आणि इतरांना प्रकाश देते. तुमचं जीवन सुद्धा असंच असावं उदबत्ती सारखं. उदबत्ती सुगंधित देते, इतरांना सुगंधित करते. तुमचं आयुष्य तसंच असावं. तुमचं शील कसं असावा? शिलो संपन्न नारो सुपटीपन्न असो. शिलांचं बळ, उदबत्तीचा सुगंध हा काही दिशेने जातो, पण शिलांचा जो सुगंध हा 4 दिशेने जातोय. म्हणून म्हणतात थकी गुरु प्यारा प्यारा, पापी गुरु खरा खरा. एखाद्या व्यक्तीबद्दल कोणी चांगलं बोलायला लागलं, असं वाटतं की त्या व्यक्तीला ऐकावं, त्या व्यक्तीला बघावं, त्या घरी जावं. आज आपण त्यांच्या घरी आलो, आपल्याला वाटतं की नाही असं घर असावं. कोणाच्या घरासारखं? अशोकाचं घर असावं. अशोकाचा अर्थ समजतो, कधी ना शोक मानणारा, सतत आनंदित राहणारा, कल्याणी काम करणारा, सर्वांच्या हितासाठी कामासाठी धावून येणारा, असा तो अशोक आहे. ज्या अशोकाच्या पूर्वीची आई वडिलांची परिस्थिती फाटकी तुटकी असेल, आज तो गाडी धोंड्या बंगल्यात आला आणि त्यांच्या घरी आपण आलो. आपल्याला त्या धम्माने आणलेला आहे. म्हणजे धम्मामध्ये एवढी मोठी कुवत आहे की तुटल्या फुटल्या माणसाला, फाटक्या तुटक्या माणसाला चांगल्या कपड्यात घेऊन सजवून धजवून एक चांगला माणूस समाजात मिरवण्याची ताकद देतो. ही ताकद देण्याचं काम धम्माचं आहे. किती मोठे माणसं असेल, म्हणून आपण नेहमी म्हणतोय, लोक नेहमी चर्चा करतायत की ह्या लोकांना भारतीय संविधानाने आरक्षण दिलं म्हणून यांची प्रगती झाली, आरक्षणामुळे प्रगती झाली.
आता आपण नेहमी विचार करतो की महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहे. एससीचा विचार केला तर जाती किती आहे? 59 जाती आहे. 59 जातीपैकी एक जात सोडली, फक्त एक जात सोडली. एकच जातीनं महाराज बौद्ध झाले. मांगई तिथंच आहे, चांबारी तिथं आहे, शिवपरी तिथंच आहे. त्या देवाने त्यांना सोडलंच नाही. ओबीसी तिथेच आहे, एसटी तिथेच आहे. परंतु एका जातीनं तो धर्म सोडला आणि त्यांनी बुद्धाचा धम्म, बुद्धाचा विचार स्वीकारला. त्यामुळे त्यांच्या एवढ्या कमी कालावधीमध्ये फार मोठा बदल झाला. या बदलाचा परिणाम माहित असेल, काल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी मोठा कायदा मंजूर केला. फक्त आणि फक्त त्याला भीती आपलीच आहे, नाव नुसतं मुसलमानाचं सांगायचंय. मुसलमानाचं नाव सांगणे आणि इकडे न येऊ देणे म्हणजे आपण धम्माचा प्रचार प्रसार करतो आहे. बुद्धांकडे लोक येतात आणि बुद्धांनी असं म्हटलंच नाही, कोणती आमिष दाखवली नाही, कोणाला पैसा दिला नाही, कोणाला पैसा द्यायचा नाही. यही तो शिको, ये इथे बघ, आमच्या सोबतीला बस, आम्ही काय करतो ते बघ आणि सर्व अनुभव घेऊन त्यानंतर या विचाराला स्वीकार. कोणती जबरदस्ती केलेली नाही. त्यांना माहित आहे ज्या लोकांचा शोषणांची जी दारं होती ती बुद्धांनी मोकळी केली. त्या दारातून त्यांना मुक्त केलं आणि माणूस बनवण्याचं काम केलं. या माणूस बनवण्याच्या कामामुळे आपण सारे माणूस नसलेल्या माणसाला माणूस म्हणून ही एवढी मोठी पदवी उपलब्धी या बुद्धांच्या मार्गाने मिळालेली आहे. आणि या बुद्धाचा मार्ग लोकांनी स्वीकारू नये. लोकांमध्ये भय निर्माण व्हावं, लोक या भयापासून दूर व्हावं. कारण एकच जात आमच्यापासून दूर गेली तर सर्वात मोठी भीती त्या वर्चस्व असलेल्या जातीला आहे, ती म्हणजे फक्त बाबासाहेबांचा विचार स्वीकारणारी माणसांचा. बाबासाहेब हे क्रांतीचे ज्योत आहे. बाबासाहेब एक निसर्ग आहे. नेहमी मी म्हणतो की बाबासाहेब फक्त हे निसर्ग आहे. निसर्गात जर एक तुम्ही बी टाकला तर हजारो बी देतात. ते निसर्ग कधीच मागणी करत नाही. म्हणून नेहमी का म्हणतात, एक निसर्गाचा नियम आहे. आपण सारे शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आता शेतकऱ्यांचे मुलं असताना आता उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेतीचं काम सुरू करतोय. नांगरणं, साफसुथरी करणं, शेतामध्ये जे काही कचरे असते उचलणं. आणि कशासाठी करतोय की बापा रे आता बरसात सुरू होईल आणि त्यावेळेस पाणी येईल. पाणी येण्यापूर्वी मला याच्यामध्ये काही बी टाकावं लागेल आणि बी टाकल्यानंतर काही वर्षाचं खाद्य मिळेल आणि 2 पैसा हातात येईल. या हेतूने तो वर्षभर त्या आता उन्हाळ्यामध्ये शेतीचं काम करतोय. आता मला सांगा की या शेतीचं तुम्ही तुमच्यापैकी एक शेतकरी असेल त्यांनी यावर्षी सर्व शेतीचं काम केलं. जून महिना लागला, जून महिन्यामध्ये पाणी येऊन गेलं. तुम्ही बी पण आणलेलं आहे, परंतु तुम्ही बी काय केलं, त्या जमिनीमध्ये टाकलंच नाही. पाणी आलेलं आहे, बी टाकलंच नाही. त्या जमिनीतून काय निघेल? त्या जमिनीतून काय निघेल? गवत निघेल. गवत तुम्ही टाकलेलं आहे का? नाही. नेहमी सकारात्मक गोष्टी पेरावं लागतं, निगेटिव्ह गोष्टी ऑटोमॅटिक येतात. नकारात्मक बाबी सहज म्हणतात, सकारात्मक तुम्हाला पेरावं लागतं. म्हणून चांगल्या गोष्टी ऐकावं लागतं, चांगल्या ठिकाणी जावं लागतं, चांगल्या लोकांसाठी त्यात बसावं लागतं, चांगली पेरणी करावं लागतं. जर तुम्ही त्या जमिनीवर काही पेरणी केली नाही तर त्या जमिनीमधून काय निघतं? गवत निघतं. आणि गवत एवढा जास्त खोलवर जातो आणि खोलवर जाण्यानंतर त्याला काढण्यासाठी मोठे नांगर आणावं लागतं. खेड्यातल्या लोकांना माहिती आहे, लोखंडी नांगर लागून त्याला काढावं लागतं. आणि जेव्हा एखादा माणूस गच्च होऊन जातो, त्याला कळतच नाही की माझ्या मागे काय लागले. तो एखाद्या ब्राह्मणाकडे जातो, तेव्हा तो म्हणतो 7.5 तुझ्या पाठीमागे लागली, तुला या देवाचं हे काही करावं लागेल. मग तो बकर कापेल, त्या देवीत नैवेद्य करेल, पूजा करेल आणि सर्व करून तो आपला पुन्हा आणखी खड्ड्यात जाईल. या ठिकाणी त्याने असं म्हटलेलं नाही की बाबा रे येई पशिबो, इथं ये, बस बघ, तुला जर वाटत असेल, योग्य पटत असेल तर पाऊल टाक, तर पाऊल टाकू नको. ज्या लोकांनी या ठिकाणी आपल्या बुद्धीचा विकास करण्याचं काम केलं, त्यामुळे तुमच्या आमच्या सर्वांमध्ये विकास झाला. आणि विकास होण्यासाठी त्यांनी तुम्हाला धम्म दिलाय. धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे दिशा दिली. काय दिशा दिली की बाबा रे तुम्ही या दिशेने जा.
या दिशेने तुम्ही गेला तर तुमचा कल्याण होईल. कारण बुद्धाच्या मार्गाने जी लोक गेली, आपण फेरी गाथा वाचली असेल, फेर गाथा वाचली असेल, आपल्याला त्यामध्ये त्या सर्व आपल्या सारख्या पीडित लोकांची कहाणी कथा आहे. त्या पीडित कहाणी कथा आपल्याला ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की त्यावेळेस तशी माणसं आणि बुद्धाच्या मार्गी आल्यानंतर त्यांची आज ऐतिहासिक कहाणी झाली आहे. पट्टाचाराची कहाणी म्हणा, किसा गौतमी म्हणा, अशी कितीतरी अशा प्रकारच्या ज्या कहाणी आहेत, जे कथा आहेत किंवा घडलेली घटना आहेत, ते बुद्धांच्याच मुळे घडल्या गेली. म्हणजे रसातळाला गेलेला माणूस म्हणून समाजात जर जगत असेल, जगण्याची दिशा त्याला मिळत असेल, जगण्याची त्याला ऊर्जा मिळत असेल, जगण्याचं खतपाणी मिळत असेल, ते फक्त आणि फक्त बुद्धांच्या मार्गानेच मिळू शकतो. आणि बुद्धाच्या मार्गाने मिळालेला ऐतिहासिक नोंद आहे. या ऐतिहासिक नोंद म्हणून बाबासाहेब आमच्या समोर असं दाखवलेलं आहे की हे तीन गुरु तुमचे आहेत. बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलं की तीन गुरुंना मी मानणार नाही, यांची उपासना करणार नाही. रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. गौरी गणपती तर हिंदू धर्मातील कोणते देवी देवतेस मानणार नाही. आता गौरी गणपती किती बसतात? गणपतीकडे पाहिल्यानंतर एखाद्या महिलेला विचारावं की बाबा असा पोरगा पाहिजे का तुला, असा मुलगा पाहिजे का तुला, असा नवरा पाहिजे का तुला? जर असा नवराही पाहिजे नाही, असा मुलगाही पाहिजे नाही, पाहिजे का? ज्याचं व्यवस्थित स्वतः काही ना काही इतरांसाठी काय करू शकतो, कारण हा मानसिक गुलामीचा भाग आहे. म्हणून काय म्हणतात की अज्ञानता से भय पैदा होता है, भय से अंधविश्वास पैदा होता है, अंधविश्वास से अंधभक्त पैदा होता है, अंधभक्त मानसिक गुलाम होता है. म्हणून सर्वात जास्त प्रयत्न केला की तुम्हाला मानसिक गुलाम कसं बनवलं जाईल. आणि बुद्धाने बुद्धाला लोक का मानतात, आपण बुद्धाला का मानतोय? बुद्धाने 5 इंद्रियापैकी 6व्या इंद्रियाचं सांगितलं. सर्व काही गडबड आपल्या जीवनामध्ये ते होते मनामुळे. म्हणून तुम्हाला धम्म पदांमध्ये मनोसेकामय सर्व काही तुमचं मनाचीच करामत आहे. म्हणून बुद्धाला मान्य म्हणजे मनाचा उच्चांक गाठणे. ज्या व्यक्तीचा मनाचा उच्चांक गाठला तो म्हणजे बुद्ध झाला. मी तुम्हाला मागे सांगितलं होती की नेहमी सर्व समस्येचं सोल्युशन, सर्व समस्याचं निराकरण करण्याचं काम म्हणजे बुद्ध करू शकतात. जो बुद्धाच्या मार्गी जातो, जो बुद्धांचा विचार स्वीकारतोय, जो बुद्धांचं अनुसरण करतोय. म्हणून जगातली माणसं तुम्हाला सांगितली की भारतामध्ये करोना आला होता. करोना आल्यानंतर भारताच्या प्रधानमंत्रीला भारतामध्ये लॉकडाऊन लावण्यासाठी काही वेळ लागला नाही. कारण रात्री 8 वाजता डिक्लेअर करतो आणि 12 वाजतापासून लॉकडाऊन भारतात लागू होतो. पण हेच लॉकडाऊन अमेरिकेच्या राष्ट्रपतीला लावता नाही आलं. हेच लॉकडाऊन कितीतरी देशातील प्रधानमंत्री राष्ट्रपती लावता नाही आलं. भारताच्या प्रधानमंत्री लावता आलं. कारण काय? कारण एकच होतं की भारताची संविधान. भारताच्या संविधानामुळे भारताच्या राष्ट्रपतीला लावता आलं. म्हणून संविधान निर्माण कोणी केलं? संविधान त्या शीलवान माणसाने केलं. जेव्हा शिरो संपन्न नारो सुपटिपन्न वतीपको, शीलवान माणसाचं जेव्हा स्पर्श लागतं, त्याची दृष्टी पडतं, त्याची लेखणी लागतं, तेव्हा त्या कार्याला बळ मिळतं. म्हणून जगातील लोक म्हणतात की भारत एवढा मोठा देश, एवढ्या लोकसंख्येचा देश, या देशांमध्ये दररोज महागाई वाढत आहे, तरी लोकांमध्ये काही कोणत्या प्रकारचं आंदोलन दिसत नाही. का बरं दिसत नाही? कारण याला एकमेव कारण की भारताची संविधान. हे संविधान कोणी निर्माण केलं? शीलवान माणसाने केलं. आणि शीलवान माणूस आपल्या शिलांच्या बळावर, बाबासाहेब म्हणतात की मी खूप डिग्री शिकलेला आहो, मी शिकलो म्हणून लोक मला घाबरत नाही. मला घाबरतात ते कशामुळे? शिलांमुळे. आपण बुद्ध होणे म्हणजे काय होणे? शीलवान होणे. बुद्धांचा प्रत्येक कार्यक्रम बघा तुम्ही, बुद्धांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कुठे कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी काय होत असतं? त्रिशरण आणि पंचशील घेतो आपण. त्रिशरण पंचशील का घेतो? कारण काय? की तुमचा शिरांचं बळ वाढावं. आता आपण इथे आलो, त्रिशरण पंचशील घेतलं, कुठे आपण बसलो, त्रिशरण पंचशील घेतो. त्रिशरण पंचशील घेण्यामागचा हेतू काय? जसं झाडाला पाणी दिलं, झाड हिरवं राहतं. झाडाला दररोज पाणी देतो आपण, घराला दररोज झाडझूड साफसूफ करतोय, झाडझूड केल्यामुळे घर साफ राहतं, झाडाला पाणी दिल्यामुळे झाड हिरवंगार राहतं. तसंच तुमच्या मनाला सुद्धा प्रशिक्षित करण्यासाठी हे त्रिशरण पंचशील नेहमी घेणं गरजेचं आहे. याच्या मागचा एकच हेतू तुमचा शिलांचं बळ वाढावं. आणि शीलवान मनुष्य असल्यानंतर बुद्धांकडे सांगितलं तुम्हाला की माणूस बुद्धांकडे एक समस्या घेऊन आला होता. कारण तो घरामध्ये झगडे भांडण होत असताना त्याला काही कळेच ना.
तो म्हणतो की तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायकोची पटतच नाही, बायको अंगावर येते, पोट अंगावर येते, काय करावं घर काही सुचतच नाही. मग घरातून मी बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर वाटतं की चला आपल्या मित्रमंडळीत जाऊन बसावं. तर मित्रमंडळीकडे जातो, तेही माझी एवढी टिंगल करतात, एवढी टिंगल करतात, तथागत त्यांच्यातही बसावं वाटत नाही. आता जाऊ कोणाकडे? तेव्हा तथागत म्हणतात त्या शिरवान माणसाकडे जा. शिरवान माणूस कोण आहे? शिरो संपन्न नार सुपटिपन्न होते. शिरवान माणसाकडे जाते, बोट दाखवतात. ते बोट कोणाकडे दाखवतात? आपल्याकडे दाखवतात. कारण आपण कोण आहोत? बुद्ध आहोत. बुद्ध होणे म्हणजे कोण होणे? शीलवान होणे, नैतिकता होणे, नीतिमान होणे. लोकांनी बघावं तो माणूस चाललेला, तो कोण माणूस? तो बुद्ध माणूस आहे. चालताना बुद्ध माणूस, बघताना बुद्ध माणूस, बसताना बुद्ध माणूस. कारण बुद्धांची ही जी सुगंधी बहरते आहे, शिलांची सुगंधी बहरते. म्हणजे सांगितलं तुम्हाला, उदबत्तीचा सुगंध एका दिशेने जाईल, पण शिलाचा सुगंध हा चौदिशीने जातो आहे. बुद्ध माणूस हा शीलवान आहे, चरित्रवान आहे, गुणवान आहे. पण घरामध्ये शीलवान नाही असली पाहिजे, शीलवान बाप असला पाहिजे. कारण देशांमध्ये म्हणून आपल्याला पानादी काता वेरमणी शिका पदम समाधी आणि नदीनदाना वेरमणी शिका पदम समाधी आणि कामेसु नित्याचारा वेरमणी शिका पदम समाधी आणि मुसावादा वेरमणी शिका पदम समाधी आणि सुरामेर म्हणजे प्रमाद भाना वेरमणी शिका पदम समाधी आणि या 5 गोष्टी आपल्याला वारंवार करायला का सांगतात? मी हिंसा करणार नाही, हिंसेसाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, हिंसा करण्यासाठी कोणाला प्रोत्साहन पण करणार नाही. बुद्धाने काय सांगितलं? मी हिंसा करणार नाही. हिंसा म्हणजे काय? हिंसा फक्त शारीरिक हिंसा नको, काया वाचा मनाने सुद्धा. मी कोणाला एखाद्याला काही शारीरिक इजा करणे ते डोळ्यांनी दिसतं, परंतु मानसिक इजा दिसत नाही. म्हणून काया वाचाने मी कोणाची हिंसा करणार नाही, एवढं मोठं बुद्धाने सांगितलेलं आपल्याला. मनामध्ये सुद्धा दूषित विचार यायला नको. मनामध्ये सतत विचारायला, मनामध्ये असा विचार असला पाहिजे की मी नाही याचा कल्याण करणार तर कोण करणार? झोपेत असताना माझ्या मनामध्ये कोणती भावना असली पाहिजे? कल्याणाची भावना असली पाहिजे. माझा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. म्हणजे मी हिंसा करणार नाही, हिंसेसाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही आणि हिंसासाठी कोणाला जे काही करत असेल त्याला पुढे जाऊ देणार नाही, त्याला मी मागे होईल. अतिनदाना वेरमणी. आज देशांमध्ये भ्रष्टाचार का वाढतोय? भ्रष्टाचार वाढण्याची कारण काय? कारण घरांमध्ये बुद्ध नाही. बुद्ध परिवारांमधील लोक माणसा अतिनदाना, त्याला माहित अतिनदाना म्हणजे काय? जी माझी मेहनत केलेली नाही, जी वस्तू माझी नाही ती मी दान देणार नाही, मी कोणाला पण घेणार नाही. म्हणजे जी वस्तू माझी नाही ती मी घेणार नाही, जी वस्तू माझी नाही ती कोणाला देणार नाही. म्हणजे कोणती वस्तू देईल मी? आमची संस्कृती श्रमण संस्कृती आहे. या देशामध्ये ब्राह्मण संस्कृती आणि संस्कृतीमध्ये 2 फरक आहेत. ब्राह्मण संस्कृती नेहमी फुकट खाणारी आहे आणि श्रमण संस्कृती नेहमी मेहनतीनं करून कमवणारी आहे. कारण सर्व आपण मेहनत करणारे माणसं आहोत. म्हणून या देशाला जर सुखदाम बनवायचं असेल त्याला बुद्धांची गरज आहे. कारण बुद्ध हा नेहमी आपल्या मेहनतीचा, आपण नेहमी बघा आपण भोजन दान करतोय. भोजन दानाची कशी त्याची प्रथा आहे बुद्धांमध्ये. प्रत्येक महिलेने आपल्या घरी भोजन बनवायचं, प्रत्येक महिलेने भोजन बनवायचं, तो भोजन घेऊन यायचं आणि तो भोजन सर्व एकत्र करायचं आणि एकत्र करून सर्वांनी खायचं. भोजन दानाची कशी रूढी आहे बुद्धांमध्ये? प्रत्येकाने स्वतःला भोजन करायचं. एकदा काय झालं, एका मुलीचं लग्न झालं आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर ती मुलगी जेव्हा मुलगी होती तेव्हा ती बुद्धाला मानायची, बुद्धांची खूप पूजा अर्चा करायची. बुद्ध आल्यानंतर त्याला बुद्धाबद्दल खूप आत्मीयता होती. तिचं लग्न होऊन गेलं, ती सासरी गेली. सासरी गेल्यानंतर काय झालं की तिचा सासरा हा तिला काही देव मानणारा नव्हता, तो भलत्याच पंथाचा होता. आपल्यामध्ये जे काही असा आपल्या मारवाड्यांमध्ये कबीर, त्यांच्यामध्ये श्वेतांबरी, त्या वेगवेगळ्या असतात त्याच्यामध्ये, त्यापैकी तो त्याचा भक्त होता. एकदा काय झालं की ते त्याचे भक्त मित्र त्याच्या घरी आले. ते आल्यानंतर भक्त आल्यानंतर त्या लोकांना आनंद वाटला. जसा आपण आता त्यांच्या घरी आलो तर आनंद वाटला. तर त्यांनी ते एका ठिकाणी त्याची बसायची व्यवस्था केली आणि सुनेला सांगितलं की जा बाबू, ते पाहुणे आले, माझे त्यांना पाणी दे.
तर ती पाणी देण्यासाठी आपली सजली धजली आणि तिला वाटलं सासऱ्याने सांगितलं पाणी द्यायला गेली. तर ते सर्व दिगंबरी होते. दिगंबरी म्हणजे सर्व भोंगळे नेकेड असलेले. सुनबाईने पाहिलं, सुनबाईने काही पुढे गेलीच नाही. मी काही पाणी देत नाही म्हणे, कारण ते सर्व बिना कपड्याचे होते. बिना कपड्याचे असले दिल्यामुळे सासऱ्याला मोठा राग आला. सासऱ्याला वाटलं अरे हे माझे गुरुबंधू आहे, ते माझ्या घरी आले, माझी सूनबाई तर पाणी नाही देऊन राहिली. अशी सून काय कामाची, अशी सून काय कामाची. म्हणून त्या सुनेला आग्रह केला की सून मला पाहिजे नाही. नेमकं त्या पोरीचं लग्न झालं होतं. सासरी आली होती, बुद्धाला वचन दिलं होतं की तथागत माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला मी माझ्या घरी जेवायला बोलवेल. आता मला माझा सासरा म्हणते तिथं राहूच नको. जर मला इथून हाकलल्या गेलं किंवा इथून मी चालली गेली तर परत मी बुद्धाला कशी बनवणार, बोलवता येणार नाही. मग सासऱ्याने आग्रह केला की तुला कधी निघते, कधी जाते, कधी जाते. सून त्रस्त झाली आणि त्या सासऱ्याला सांगितली, बाबा म्हणे माझी एक अट आहे. काय अट आहे की मी तथागत बुद्धांना सांगितलं होतं की तथागत माझं लग्न झाल्यानंतर तुम्ही माझ्या घरी जेवायला या. फक्त मला एकच इच्छा आहे की तथागत माझ्या घरी जेवायला आले पाहिजे. मग त्यानंतर तू चालले जाशील तर हो म्हणाले. सासऱ्याला बरं वाटलं. अरे एवढीशी अट आहे, काय हरकत आहे. जर आपल्याला एवढ्या अटीनंतर बोला म्हणे कधी बोलवतो, तर तिनं ठरवलं आणि पुढच्या रविवारी या म्हणे. आता तथागत घरी येणार म्हणून तिच्या मनामध्ये बालपणापासून तथागताविषयी खूप आत्मीयता होती आणि तथागत येणार म्हणून त्यांनी घराला सजवलं धजवलं, जे काही साफसुथरी सर्व सामान ठेवून ठाव केलं. सासरा बघतच होता, माझे पाहुणे आले तेव्हा ती पाणी द्यायला गेली नाही, आता बघायचे तुझी काय करते. दुसऱ्या ठरल्याप्रमाणे ते सर्व पाहुणे त्यांच्या घरी आले. सासरा दुसऱ्या रूम मध्ये बसला. त्या रूम मधून एक असं चित्र होतं मोठी. त्या चित्रेतून तो पाहत होता, ऐकत होता की तथागत काय करणार आहे. तथागतांचा तो सर्व भिक्षुकन सर्व आला बसला. यशोदेने आपल्या तिने जेवण दिलं सर्वांना. जेवण खाल्ले गेलं. जेवण घेतल्यानंतर तथागतांचं तथागतिक देशना द्यायचे आणि तथागत देशना देताना काय म्हणतात तथागत, अगं विशाखा ध्यानात ठेव, तू जे स्वयंपाक करतेस ना ते स्वयंपाक तुझा सासरा खाते, तुझा सासू खाते, तुझा मुलगा खाते, तुझा नवरा खाते. स्वयंपाक करत असताना मनामध्ये दूषित विचार यायला नको. तू जे स्वयंपाक करत तेव्हा मनामध्ये चांगले विचार करून, मन दूषित नसताना, शरीर दूषित नसताना आंघोळी पाणी करून मनामध्ये चांगले विचार करून ती स्वयंपाक करायचं. तू स्वयंपाक करत असताना जर म्हटलं मीच ठेका घेतला का, मीच करू का, मजत आणलं का, असे दूषित विचार तुझ्या डोक्यात आणशील तर तेच विचारांचा प्रभाव तुझ्या जेवण केल्यानंतर तुझ्या सासऱ्यावर, तुझ्या सासूवर, तुझ्या मुलावर पडेल. लक्षात ठेव, तू सर्वांची आई आहेस. आई नेहमी ममतेने भरलेली असते. आई नेहमी दातृत्व असते, मातृत्व असते, देण्याचं काम करत असते. तुला या कुटुंबाने आई पण दिलंय. ह्या कुटुंबाने तुला एवढं मोठं उच्चांक पद दिलेलं आहे. सासरा ऐकत होता. सासऱ्याला वाटलं की अरे एवढी चांगली माझी सून, एवढी चांगली माझ्या मुलासारखी, माझ्या आईसारखी माझी देखभाल करते आणि एवढं देखभाल करणारे मला वाटलं त्यांचा गुरु केला काही. आणि एखादा पाहुणा कोणी एखाद्याची आई जरी गेली तर चुकली लावते, तो अशी का करते. एखाद्या त्याचा गुरु असतो यांचा गुरुचं कल्याणी सांगतोय, जीवन जगण्याचा मार्ग सांगतोय, आदर्श निर्माण करण्याचा सांगतोय. आणि सर्व ऐकल्यानंतर सासऱ्याच्या मनामध्ये आतमध्ये व्याकुळता वाटली की मी एवढा चांगल्या सुनेला माझ्या घरापासून जाण्यासाठी प्रवृत्त करत आहोत. मला माहितच नाही की ही सून एवढी चांगली, त्याचा तू एवढा चांगला उपदेश करतोय. म्हणजे आईच्या महत्वाबद्दल त्यांनी सांगितलं की तुझ्यामुळे तुझ्या मुलांच्या जीवनावर सुद्धा, त्याच्या आहारावर सुद्धा परिणाम होतो. आहार बनवताना कारण मी नाही करणार तर कोण करणार. कारण आई पण हे मिळण्यासाठी बापाच्या घरी किती राहिली तर आई पण मिळत नाही. तिला आई पण देण्याचं काम या कुटुंबाने केलंय. जगातलं सर्वश्रेष्ठ नातं तुला या कुटुंबाने दिलेलं आहे. ही सर्व गोष्टी ऐकल्यानंतर सासऱ्याला राहवलं नाही आणि सासरा येतो आणि सुनेच्या पायाला सुनेला हात जोडतो आणि ते म्हणते तू तर माझी माता आहेस. आज आपण जगभर पाहतो की विकार माता विशाखा
निघार हा सासऱ्याचं नाव आहे आणि विशाखा सुनेचं नाव आहे. म्हणजे सासऱ्याचं नाव सुनेला लागलं, जागतिक ऐतिहासिक नोंद आहे. आपण सासऱ्याचं नाव सुनेला लागत नाही. पण बुद्धांच्या मार्गी आलेली माणसं, म्हणजे बुद्धांच्या मार्गी आल्यानंतर कोणाला कोणतं नाव येऊ शकतं हे जागतिक ऐतिहासिक नोंद झाली की सुनेला सुद्धा सासऱ्याचं नाव लागू शकतो. निगार माता विशाखा जगभर प्रसिद्ध आहे. आणि आपण जर बुद्धांच्या मार्गातली माणसं स्वतःला चेक करायचं, मी बुद्धिस्ट आहे, मी बुद्ध आई आहे, मी बुद्ध बहीण आहे, मी बुद्ध सून आहे, मी कोण आहे, मी आधी माझी चाचणी मी करणे आहे. माझी चाचणी मी केल्यानंतर मला माझं कळतं की माझे कर्तव्य का, माझी जबाबदारी का. माझी कर्तव्य जबाबदारी दाखवण्याचा काम हा धम्म करतोय, हा बुद्ध करतोय. बुद्धांनी आता एकही माणूस सांगावं की जे बुद्ध आणि बाबासाहेबांचे मार्गी लागले ते खड्ड्यात पडले, त्यांचं नुकसान झालं. एकही ऐतिहासिक नोंद नाही. ऐतिहासिक नोंद अशी आहे की जे बुद्ध आणि बाबासाहेब मार्गीचे लागले त्यांचा ऐतिहासिक नाव आलं. अंगुलीमान सारखा मनुष्य, विशाखाचं नाव सांगितलं तर तुम्हाला, आता आपल्याला किसा गौतमीचं सांगितलं, पट्टाचाराचं सांगितलं, ही ऐतिहासिक नोंद झालेली काम आहे. म्हणजे बुद्धांच्या मार्गी बाबासाहेबांनी देश निवडून दिलं, आपल्याला ऐतिहासिक नोंद करून दिली, तुम्हाला जगाशी जोडून दिलं. आज जगांमध्ये युद्ध चालू आहे, जगांमध्ये युद्ध चालू आहे. त्या युद्धातून मार्ग काढण्याचं काम बुद्धच करू शकतो. म्हणून तुमच्या आमच्या सर्वांची एक भावना असली पाहिजे, तिथे कितीतरी मनुष्यबळ, कितीतरी मनुष्यहानी होत आहे, माणसं तिथे मरत आहे. या माणसाची सुद्धा कल्याणी व्हावं, यांच्यातून मुक्त व्हावं, त्यांच्या मनामध्ये ती भाव निर्माण व्हावं की बुद्धांचा मार्ग तिथे यावं. युद्ध नको, बुद्ध हवा. जगाला सुद्धा बुद्धांची गरज आहे. ती बुद्धांची जगाला गरज दाखवण्याचं काम आपणच करू शकतो, म्हणून ती आपल्यावर जबाबदारी आहे. म्हणून या धम्म मार्गावर येणे, धम्म मार्ग स्वीकारणे, धम्म मार्गात लोकांना जागृत करणे. कारण धम्म हा निसर्ग आहे. तुम्ही निसर्गाच्या मार्गी असता तर तुमचा जर सर्व व्यवहार चोख राहतो, कारण निसर्ग कधी कोणाला सोडत नाही. म्हणून धम्मामध्ये जोडत राहा, धम्मामध्ये येत राहा, धम्म चर्चा करत राहा. बुद्ध म्हणते की धम्माची चर्चा करणे फार दुर्लभ बाब आहे. धम्माबद्दल बोलणे, धम्माच्या संगतीत राहणे, धम्म आचरणी माणसाच्या संगतीत राहणे हे दुर्लभ बाब आहे. ज्याला मिळत असेल तो जगातला, समाजातला, देशातला सर्वात मोठा भाग्यवान आहे. आपण सर्वात मोठे भाग्यवान कारण बाबासाहेब बुद्ध आपल्याला मिळालं. बाबासाहेब बुद्ध हे निसर्ग आहे, निसर्गाने आमच्या कल्याणासाठी केलं. म्हणून आमची तुमची जबाबदारी, आम्ही सुद्धा या मार्गी गेलो पाहिजे आणि निसर्गाचं कल्याणाचं काम केलं पाहिजे. आताच 11 मार्चला छत्रपती संभाजी महाराजांची स्मृती दिन होता. आता संभाजी महाराजांचं आपण नाव का घेतोय, त्यांनी बुद्धभूषण पुस्तक लिहिलं. त्यांचा जन्म 14 मे 1657 मध्ये झाला. माहिती आहे, तो शिवाजी महाराजांचा पुत्र होता. शिवाजी महाराजांचा पुत्र असल्यामुळे शिवाजींचे संस्कार त्याच्यावर पडलेच होते. त्यांची आई सईबाई होती. आईचं निधन झाल्यानंतर सोयराबाईने त्याचं हे केलं, पिंपळाबाईने त्याला काय घटना त्यांच्यामध्ये घडल्या गेली. आणि माहित असेल की हा संस्कृतचा पंडित होता, याला 9 भाषेचं ज्ञान होतं. आणि 9 भाषेचं ज्ञान असलेला जो संभाजी, याला 1 फेब्रुवारी 1689 मध्ये त्यांची क्रूर हत्या करण्यात आली. आणि ती आहे म्हणजे त्यांची हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्या गेलं. आणि त्याला त्यानंतर या औरंगजेबाने त्याची हत्या केल्या गेली. तर त्यांनी बुद्धभूषण हा पुस्तक लिहिला. बुद्धभूषण याचा अर्थ होतो की ज्याला बुद्धी ज्याला शोधते, बुद्धीचा जो चांगल्या कामासाठी उपयोग करतो, त्या बुद्धीचा अलंकार असलेला तो बुद्धभूषण या संभाजी राजाने पुस्तक लिहिलं. आणि त्या संभाजी राजाने हा सुद्धा शिवाजी महाराजांचा पुत्र, त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळी घटना घडलेली आहे. म्हणून सर्वांनी बुद्धभूषण हे पुस्तक वाचावं. आणि पुस्तक वाचून आपण कालची 11 मार्च ही त्यांची स्मृती दिवस होता. त्या स्मृती दिवसामुळे आपण त्यांना सुद्धा आपल्या स्मृतीची आठवण करू शकतो. अशा प्रकारे विधायक कामं करणारी विधायक माणसं आपल्या जोडीला मिळतात. आपल्या सर्वांची जबाबदारी. आज आपण धम्म आपल्या दारी नेमकं येण्याचं कारण काय होतं, कारण प्रत्येकाने बाबासाहेबांना सांगितलं की प्रत्येक बुद्धानी दर रविवारी आपण विहारात गेलोच पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी विहारात गेलोच पाहिजे. खूपसे बौद्ध स्वतःला बौद्ध समजतात पण विहारात जातच नाही, विहाराचं तोंडच पाहत नाही.
आता बिहाराची तोंड महान असल्यामुळे बिहार काय घडतं कसं कळा. बिहार हे कृष्णामुक्तीचं केंद्र आहे. बिहार हे मानव कल्याणाचं केंद्र आहे. बिहार हे उन्नतीचं प्रगतीचं कारण आहे. बिहारांमध्ये जीवनाला नवीन कलांनी नवीन दिशा देणारा मार्ग आहे आणि बिहार हा संस्काराचा केंद्र आहे. पण त्या बिहारामध्ये गेलो तर संस्कार कुठे मिळणार आहे. बिहारात कोणी जात नाही म्हणून आज बिहार आपण त्यांच्या घरी आलो. आपण त्यांच्या घरी जाण्यामागचं कारण काय. धम्मा आपल्या दारी. धम्मा त्यांच्या घरी जाण्यामागचं एकच कारण आहे की ज्यांच्या घरी गेलो त्या घरातल्या सर्व मंडळीची आपली ओळखी व्हावी. जर आपण एखाद्या लग्नाला गेलो असतो, जर अशोकरावांनी लग्न ठेवलं असतं एखाद्या कुठेतरी हॉलमध्ये ठेवलं असतं, हॉलमध्ये आलो असतो गेलो असतो, पण हे लग्न पाहायला मिळालं असतं का. म्हणून आपण ठरवलं प्रत्येकाच्या घरी आपण गेलोच पाहिजे. प्रत्येकाची घरी गेल्यानंतर घरातली राहणाऱ्या सर्व मंडळीची आपली ओळख झालीच पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती, सर्वांनी एक दुसऱ्याचे नंबर लिहून घ्या. हे सर्व धम्माने आपल्याला जोडलेलं आहे आणि आज जोडल्यानंतर पुढच्या रॅलीमध्ये त्यांनी यावं यासाठी तुम्ही स्वतःनी फोन करायचं. कागबाई तू काल का नाही आलीस, कार्यकर्ता काल का नाही आलास, कोणत्या अडचणीत आहे का. आपण सर्वांचे अडोशी आणि पडोशी राहतो. आपला भाऊ कोणत्या अडचणीत आहे की अडचणीतून मुक्त करण्याचं काम आपलं आहे. कधी तो घरगुती अडचणीत असेल, कधी पैशाच्या अडचणीत असेल, कधी बाहेरचा व्यक्ती कोणी त्रास देत असेल, कधी कधी मुली लग्नाची आहे, मुलगा लग्नाचा आहे, कोणाकडे जावं, कोणा सांगावं. म्हणून झुटा पैसा रूटा बाई समय समय पर काम आहे. म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी, आपला हेतू तोच आहे की आपण एवढे चांगले माणसं एक दुसऱ्याच्या शेजारी राहतो परंतु एक दुसऱ्याच्या घरी जात नाही, एक दुसऱ्याची ओळखी करत नाही. म्हणून धम्माने ठरवलं की प्रत्येकाच्या घरी जायचं, त्याची जी समस्या आहे ती समजून घ्यायची. आपण एक दुसऱ्याची समस्या समजून घेऊ, एक दुसऱ्याला दूर करता येईल. कारण जोपर्यंत आपण त्यांच्या घरी राहणार नाही, जोपर्यंत त्यांच्या जवळ जाणार नाही, नेहमी लक्षात ठेवा भांड्याला घासल्याशिवाय भांडं कळत नाही. कपड्याचं आहे, पितळीचं आहे, सोन्याचं आहे, चांदीचं आहे. माणसासोबत बसल्याशिवाय तुम्हाला माणूस मिळत नाही. म्हणून माणसाला माणूस घडवण्याचं काम आपल्याला या बुद्धाने दिलेलं. आपण माणूस म्हणून घडलेलो आहोत. आपली जबाबदारी आहे माझ्यासारखा माझा भाऊ तयार व्हावं. छोटा पैसा रूटा भाई समय समय पर काम आहे. यासाठी आपली आमची जबाबदारी. आपण त्याच हेतूने आलो. आपल्या बाजूला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, पोलीस आहे, वेगळं ऑफिसर लोक आहेत. पण कोणी कोणाच्या दारी जात नाही. सर्वांची जबाबदारी कमीत कमी आपण एक दुसऱ्याच्या दारी जाणे, कोणत्या समस्या त्या समस्येतून मुक्त करणे आणि जात विहीन समाज निर्माण करणे, अस्पृश्यता निर्मित समाज निर्माण करणे, मानवताच्या केंद्रबिंदू ठेवून मानव म्हणून सर्वांची ओळख असणारा असा विचाराला स्वीकार करणे. या स्वीकार करण्यासाठी आपण या विचाराला एकमेकाला प्रचारित करण्याचं काम सर्वांची जबाबदारी आहे. आता राठोड म्हणजे आपण 6 ड्रायव्हर आहोत. सर्वांना गाडीचं लायसन आहे, पण स्टेरिंग मध्ये कोणीतरी एकाला बसावं लागतं, एक ड्रायव्हर व्हावं लागतं, तेव्हा ती गाडी चालतं. आपण 6 मुद्दा आहोत. सर्वांना धम्म माहित आहे, सर्व धम्म जीवन जगत असतात, पण कोणीतरी एखादा पुढे यावं म्हणून हा राठोड एक पुढे आलेला. नेमकं नेहमी आपण 6 आहोत. सर्वांचा प्रतिनिधी आहे. लक्षात ठेवा आपण 6 ड्रायव्हर असल्यामुळे गाडी आपल्या सर्वांना चालवता येतं, पण 6 स्टेरिंग वर बसतो का. एक कोणीतरी बसतं आणि सर्वांना घेऊन येतो. म्हणजे बाकीच्या ड्रायव्हरने असं होतं का. याचा अर्थ बाकीचे पण ड्रायव्हर पण स्टेरिंग वर एकाला बसावं लागतं. आपण 6 धम्मबंधू, सर्व धम्म जीवन जगणारे आहोत, परंतु एक कोणतरी माणूस पाहिजे. म्हणून मी एक त्याचा प्रतिनिधी म्हणून समोर आहे की आपण सर्व एकच आहोत. सर्वांची समान जबाबदारी आहे. या धम्माला जास्तीत जास्त लोकांना पोहोचवणे. पहिली सुरुवातीला एक आपला हित एक आपल्या माणसापर्यंत आपण गेलो पाहिजे. आपल्या माणसाला जागवलं पाहिजे. तो कुटुंबिक अडचणीत आहेत का, त्यांच्या मुलीचं लग्न होत नाही का, मुलाचं लग्न होत नाही का, घरात काही आर्थिक अडचण आहेत का, घरात कोणती बिमारी आहेत का, त्यामुळे आपली काही बिमारी आहेत का, आपण त्यांना सांगू शकतो का. एक दुसऱ्याला मदतीला येण्यासाठी आपल्याला ह्या रॅलीचा हेतू तोच आहे की एक दुसऱ्याच्या घरी जाणे, तिथे समस्या समजून घेणे, एक दुसऱ्याची ओळखी करणे आणि ती ओळखी कशी करणे, घट्ट करणे. ती ओळखी कामापुरती नाही, आपल्याला मैत्री करायची. दोस्त आणि मैत्री, मित्र आणि मैत्रीमध्ये फरक आहे. मित्र हा नेहमी स्वार्थाने दडलेला असतो. माझं काम असं तर जाईल, पोरीचं लग्न करायचं असं तर जाईल, पोराचं लग्न असं तर जाईल, तिथं काही भेटत असं तर जाईल. हा कोण असतो, मित्र. आणि मैत्री कशी असते, नाही मी गेलं पाहिजे, माझा धम्मा आहे, मेरे प्यारे प्यारे धम्मा को किसी की नजर ना लगे, माझ्या धम्माला कोणाची वाकडी नजर लागायला नको.
कोणी माझ्या धम्माकडे तिरक्या नजरेने बघायला नको. सर्वांसाठी माझा धर्म कल्याणी, माझा धम्म कल्याणी आहे. या धम्माचा प्रचार मी नाही करणार तर कोण करणार, या धम्माचा पालन मी करणार तर कोण करणार, अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण करणे, या धम्म रॅलीला, धम्म विचाराला सर्वात जास्त पोहोचवण्याचं काम आपण करूया. आपण आज ज्या ठिकाणी ज्यांच्या घरी आलो आहोत त्याचा हेतू आहे की त्या कुटुंबाशी आपला परिचय व्हावा. म्हणून मी आयुष्यमान अशोक बांधकावणे यांच्या कुटुंबियांना विनंती करतो त्यांनी इथे एकत्रित यावं आणि त्या कुटुंबियांनी आपला परिचय करून द्यावा, हीच आमची अपेक्षा करतात. त्यांना मी विवाह वंदन करतो. आणि आपल्या दारी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर राठोड सर यांच्या संपर्कातले ज्योतिताई गजबे आणि कल्याणजी गजबे यांच्या माध्यमातून आलो. आणि मी असा विचार केला की नाही बाबा, आपण हा इतका छान कार्यक्रम आहे, हा आपण आपल्याकडे ठेवायला पाहिजे. त्यामुळे आम्ही आजची तारीख घेतली होती 15 मार्च 2026. त्यानुसार हा कार्यक्रम आमच्याकडे होत आहे. मी अशोक पानकावणे 2023 मध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी उमरेड येथून रिटायर झालो. माझी मिसेस पुणेरी आहे. मला 2 मुली आहेत. मोठ्या मुलीचं लग्न झालं आहे, ती बँकेत कार्यरत आहे, पुण्याला आहे. ती दुसरी मुलगी पण पुण्यातच कार्यरत आहे कंपनीला. आणि माझा मुलगा अनूप तो डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे. बिहारातही मी कार्यरत होतो. नंतर 2020ला इथे राहायला आलो. इथे आमचे विहाराचे अध्यक्ष मोहन साहेब त्यांच्या माध्यमातून म्हणजे मी आता तिथे या विहारातही कार्यरत आहोत. आम्ही नागार्जुन बौद्ध विहार समिती मार्फत मागील त्याच्यापासून वर्षभरापासून दररोज एक तासाचं मेडिटेशन घेत आहोत. आणि तसेच विविध उपक्रम आमच्या इथे होत असतात. महागावणे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई सावित्री यांना माझा प्रिय. माझे नाव प्रतिभा अशोक बांधकावणे. मी गृहिणी आहे. मी नागा अर्जुन बौद्ध विहारामध्ये वंदनेला जाते आणि तिथे मेडिटेशन पण करते आणि पंचशिलेचे पालन करते. नमो बुद्धाय. मी डॉक्टर अनुप अशोक पानकावणे. माझं BDS झालेलं आहे आणि माझं सध्या MDS मास्टर्स सुरू आहे. मी निर्मला शांभर, सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक. मी रिटायर झालेले आहे आणि माझं सध्या राहणं मोहितनगर बातमीला आहे. माझा भाऊ अशोक पानकावणे छोटा आहे माझ्यापेक्षा, ती त्याची बहीण मोठी आहे. आपण अशोक पानकावणे यांच्याकडे सुंदर कार्यक्रम आहे. यांनी जेव्हा मला काल सांगितलं की मास्तरी तुला यावं लागते, एकदम मी एका शब्दावरती म्हटलं येते मी संध्याकाळी. आणि तो तुमचा कार्यक्रम पाहून, तुमची ती प्रभात फेरी पाहून माझं मन एकदम असंच आपली पुढे 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 आपल्या धम्माचा प्रसारही झाला आहे आणि होईल आणि होतही आहे. असंच आपण पुढे जाऊया, धम्माचं आचरण करूया. धम्माला जे आपण मानतो, जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे, म्हणून आज आपण त्या ठिकाणी बसलेलं आहे. आज आपलं एवढं मोठं घर झालेलं आहे. कशामुळे? आपण शिकलो म्हणून. माझा मोठा मुलगा डायरेक्टर आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, मुलगी HR आहे हैदराबादला, आणि मी पण चांगले आहे. तर अशा बाबासाहेबांमुळे, अशा सावित्रीमुळे आणि अशा रमाईमुळे आपण वाचवलं. म्हणून आपल्याला कोणीही जाऊ शकणार नाही. नेहमी माझी मुलं मला म्हणायची, मॅम आप तो बैठे रहे, हम कब बैठेंगे? अरे तुम भी बैठोगे, जब मैं बैठ रही हूँ तो तुम बैठोगे, सब बैठोगे. जितनी लड़कियां हैं
ते सब बैठा. तर ते एक कानामध्ये त्यांच्या ते गुंजणारं वाक्य. तर आजही मला कुठे कधी मिळाल्या मॅम नमस्ते असं माझं मन भरून येतं की माझी मुलांनी जी घडवली, जी शिकवली, ज्ञान जे मी दिलं त्यांना, त्याचा फायदा त्यांना झालेला आहे. एवढं बोलू. मी सीमा विनोद रामटेके. माझ्या बाबांचं नाव आहे वसंतराव रामटेके. अशोक पानगावणे काका आहेत आणि प्रतिभा पानगावणे या काकू आहेत. माझे मिस्टर ट्रेन मॅनेजर आहेत. मी मीरा ताईच्या बायकोचं सहकार्य करून होतं धम्म आपल्याला नाही. मी जिल्हा परिषदला सहाय्यक लेखाधिकारी म्हणून मंडळात काका आहेत म्हणजे. हा एक चांगला प्रोग्राम डॉक्टर सरांनी अरेंज केला आहे सेकंड केले करून. त्यानिमित्ताने ते आपल्या धम्माचा प्रसार व्हावा आणि धम्म म्हणजे प्रत्येकाला कसं त्याची ओळख व्हावी. लहान मुलांना आपल्याला कळत नाही पण त्यांना त्या माध्यमातून थोडं कळते की बाबासाहेब काय आहे, गौतम काय आहे. हे म्हणजे शिकवण आपल्या मुलांनाही आपण चांगल्या प्रकारे देण्यात येईल त्यासाठी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित केला आहे. सगळ्यांना जय भीम माझ्याकडून. माझं नाव पूजा परमानंद गटपायले आहे आणि वसंत पानगावणे माझे नंदोई आहे. प्रतिभा पानगावणे माझी ननद आहे. माझे हस्बंड इलेक्ट्रिशियन आहे. मग आपल्या दारी हा कार्यक्रम यांनी राबवला. हा मला खूप आवडला आणि खूप छान आहे. आम्ही मॉर्निंगला सकाळी आलो आणि त्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित त्यांनी कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद. आणि आम्हालाही बोलवल्यामुळे त्यांचं खूप मोठं धन्यवाद. थँक्यू. माझं नाव करुणा चंदन गडपैले. प्रतिभाताई आमच्या मला आणि माझे मिस्टर चंदन गडपैले प्रायव्हेट सोसायटीमध्ये. आणि मला एवढंच सांगायचं आहे की मला हा धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम खूप छान वाटला आणि खूपच आवडलेला आहे. त्याबद्दल तुमचं सगळ्यांनी इथे सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद करते. आणि ताई आणि भाऊ त्यांचं सुद्धा धन्यवाद करते. त्यांनी आम्हाला इथे आग्रहाने बोलवलं. थँक्यू. आमच्या वस्तीमध्ये अशोकजी पानगावणे या वर्षापासून राहायला आले आणि यावर्षी आम्ही त्यांना आमच्या या कमिटीमध्ये सुद्धा सामील केले. त्यांनी सांगितलं की धम्म आपल्या दारी ह्या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्हा रविवारी प्रोग्राम सुद्धा सकाळी 8:30 वाजता सगळ्यांनी यायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्यांना मार्गदर्शन करून सगळ्यांना सूचना देऊ त्यांना इथे बोलावं. आणि आज जी धम्मरॅली आमच्या पातळ साहेबांच्या घरी आली ते मंगलमय वातावरण बघून खूप अत्याधिक आनंद झाला आहे. मी माने 2023 पासून मी या वाड्यात राहिला आलो आणि नागार्जुन गोंदव्या त्याच्यात आम्ही रोज सायंकाळी जातो, वंदना घेतो, मेडिटेशनलाही बसतो. आज हा कार्यक्रम मला खूप आवडला. मी पहिल्यांदाच ऐकलं आहे धर्म आपल्या दारी. तर आमची सुद्धा अशी इच्छा आहे की सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित करावा आपल्या घरी. गरीब की बीवी सबकी भाभी, अमीर की बीवी सबकी अम्मा. जेवढे तुम्ही मानसिकतेने दारिद्र्य असाल, आर्थिकतेने दारिद्र्य असाल, शरीराने दारिद्र्य असाल, तुम्हाला कोणीच विचारणार नाही. समाजात लक्षात ठेवा, तुमची मानसिकतेची उच्चांक श्रीमंती असली पाहिजे, आर्थिकतेची श्रीमंती असली पाहिजे, तुमच्याकडे पैशाची श्रीमंती असली पाहिजे. गरीब की बीवी सबकी भाभी. रस्त्यात चालताना सर्व भाभी कहाँ जा रही, भाभी कहाँ जा रही. श्रीमंताची बायको असेल तर टुकटुक पाहतात, मोठी साहेबी चालली म्हणते. म्हणजे पैशावाल्या माणसाची समाजामध्ये वेगळी प्रतिमा असते. नेहमी लक्षात ठेवा, आपल्या माणसाची प्रगती झाली पाहिजे. म्हणून माझी प्रगती करण्यासाठी मी पिढो आलो पाहिजे, कारण माझा भाऊ आहे. झुटा पैसा रूटा भाई, समय समय पर काम आहे. आज आपण ज्यांच्याकडे आलो त्यांचे आडोशी पडोशी आले, त्यांचे नातलग आले आणि आपले पोरं आपली माणसं कुटुंबातली सांगताना ज्यांचे त्यांचा मुलगा डॉक्टर आहे, आपण परिचय देताना माझा मुलगा डॉक्टर आहे, इंजिनियर, वकील आहे. आता आम्ही सर्व बाबासाहेबांच्या पुण्याने रिक्षाने चालत नाही, सायकलनी चालत नाही, बसनी नाही चालत. आता विमानाचा प्रवास झाला. सारे कुठे चालले, मी तर विमानाचं दिल्ली ह्या बॉम्बे चाललो, ह्या ही फ्लाईट न चाललो, ती फ्लाईट न चाललो, माझं कुठं सगळं फ्लाईट न गेला.
म्हणजे सारे प्रयत्न चालले. ही कोणाची देण आहे? ही बाबासाहेबांची देण आहे. ही देण आपल्याला टिकवायची आहे, पुढे न्यायची आहे. तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी त्यांना आपण पुढे नेण्यासाठी हे